नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी जे पाठीमागे तुम्ही शेवंती पीक प्लस कोबी पीक पाहताय, म्हणजे अर्थात या ठिकाणी आंतरपीक आहे. तर आंतरपीक करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या पिकांवरती रसशोषक किडे असेल, पांढरी माशी असेल, मवा आहे, तुडा यांचा प्रादुर्भाव जाणवतो. त्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी नीम ऑइल वापरणं गरजेचं आहे. म्हणजे झाड पूर्णपणे जर कडू असेल तर निश्चितच चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळणार आहे. आपलं झाड जर कडू असेल तर झाडावर बसणारे रसशोषक किडे असेल, पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडा असेल, कोणतेही किडा असू द्या, जरी झाडावरती बसले तरी ते खाणार नाही, कारण का तर पूर्णपणे झाडच कडू आहे. त्यामुळे या ठिकाणी नीम ऑइल वापरताना कोणतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतील. त्यासाठी निश्चितच वापरत असताना या ठिकाणी आपण ॲग्रोमिक्सचा कंपनीचा जे बायोबिटर आहे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि पूर्णपणे फार कडू स्वरूपात आहे. जर आपल्या फवारताना जर आपल्या हाताला लागलं किंवा आपल्या तरी ओठाला जरी लागलं तर पूर्णपणे 2 दिवस आपल्याला कुठलंही अन्न हे कडूच लागणार आहे. त्यामुळं जे ॲग्रोमिक्सच्या कंपनीचं जे बायोबिटर आहे ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी वापरा. त्याचे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात आणि कॉस्टिंग पण कमी आहे, शेतकऱ्याला परवडणार आहे. एक 10 टाक्यांचं काहीतरी 250 ते 300 रुपयापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध आहे, मिळतंय. दुसरी गोष्ट, या ठिकाणी खालून ड्रिप्स ॲप्लिकेशन करत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये काळोखी आली पाहिजे, वाढ आली पाहिजे. तर या ठिकाणी 19 प्लस मायक्रोटन या ठिकाणी आपण देऊ शकता ड्रिपच्या माध्यमातून आहे. तर चांगल्या पद्धतीने काळोखी येईल, ग्रोथ पण येईल आणि वाढ पण येईल. त्याचबरोबर एखादा ह्युमिक पण टाकून द्या, म्हणजे रिझल्ट त्याचे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळते. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि हो, अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा. धन्यवाद.